व्ह्यूज येत नाहीये, व्हिडिओ आवडला नाहीये किंवा यापेक्षा चांगला व्हिडिओ बनवू शकत होते, ह्याच्यामध्ये मी चांगली दिसत नाहीये, याच्यामध्ये माझी हेअरस्टाईल अशी दिसतीये किंवा लोक काय विचार करतील, ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर व्हिडिओ डिलीट करत असाल तर सावधान, आत्ताच थांबा. तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. जर व्हिडिओ तुम्ही डिलीट केला तर तुमच्या चॅनलवर ह्याचा काय परिणाम होईल, काय प्रभाव पडू शकतो, हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हॅलो, नमस्कार, वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे द आरिजा ब्लॉग. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल या व्हिडिओची माहिती आपल्याला उपयोगी पडणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी तुम्हाला जसं शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझा युट्यूब चॅनल होता तो डिमॉनिटाईज झाला. त्याची खूप अशी कारणं आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, AI चे फोटोज टाकले त्यामुळे, AI चे फोटोज व्हिडिओ टाकले त्यामुळे माझं युट्यूब चॅनल डिमॉनिटाईज झालं. पण मी अजूनही अशा चुका केल्या, त्यामुळेही माझ्या चॅनलवरती खूप परिणाम झाला. आणि ती चूक तुम्ही करू नये, कारण तुम्हीही मेहनत करताय, मीही मेहनत करते. आपण केलेली मेहनत वाया जाऊ नये कुठे, कुणाला तरी या माहितीचा उपयोग पडेल, यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे. तर आजचा आपला विषय आहे युट्यूबवरती चॅनल डिलीट करायचा नाही. या विषयावर आपण बोलूयात की का करायचं नाही युट्यूबवरती चॅनल. आपल्याला असं वाटतं की हा बाबा, नातेवाईक बघतायत, हा व्हिडिओ चांगला नाहीये किंवा ह्याच्यामध्ये असं दिसतंय तसं खूप कारणं असतात. त्यामुळे आपण विचार करतो किंवा मला 10-15 व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की आपण ह्यापेक्षा चांगला व्हिडिओ बनवू शकतो किंवा ह्याच्यामध्ये कंटेंट चांगलं नाहीये, ह्याच कंटेंटवरती आपण चांगलं बोलू शकतो, चांगला व्हिडिओ बनवू शकतो, म्हणून आपण व्हिडिओ डिलीट करतो. तर असं करू नका, आत्ताच थांबा. याचा परिणाम काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आपण जर व्हिडिओ डिलीट केला तर आपली युट्यूबची ग्रोथ थांबते. युट्यूबला एक बॅड सिग्नल जातो की आपण व्हिडिओ डिलीट केला आहे. युट्यूबची ग्रोथ थांबते म्हणजे काय होतं, आपल्याला व्ह्यूज येणं बंद होतं. युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये एक आपला बॅड सिग्नल जातो की आपण युट्यूबचा व्हिडिओ, आपल्या चॅनलवर असलेला व्हिडिओ डिलीट केला आहे. तर युट्यूब काय करतं, त्यांच्या अल्गोरिदम नुसार आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवणंच बंद करतं. त्यामुळे आपल्याला व्ह्यूज येत नाही. आपण व्हिडिओ टाकत जातो, पण आपण लोकांशी कनेक्ट होतच नाही. आता जसं मला व्हिडिओ आवडले नव्हते, जे माझे व्हिडिओ मी टाकले होते ते मला आवडले नव्हते. मी असा विचार केला होता की ते व्हिडिओ डिलीट करून मी एकाच टॉपिक वरती पुढे आता व्हिडिओ बनवत जाईल. पण मला हे माहित नव्हतं की माझी ग्रोथच थांबेल, ग्रोथ थांबून जाईल पूर्णपणे. मी ऑडियन्सशी कनेक्ट होणंच बंद झालं. मी व्हिडिओ टाकत गेली पण मला व्ह्यूजच येत नव्हते, कारण बॅड इम्प्रेशन पडलं होतं. त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं, ऑडियन्स माझ्याशी कनेक्ट होत नव्हती, मला व्ह्यूज येत नव्हते. आणि जी माझी जमलेले सबस्क्रायबर होते, म्हणजे जी माझी बनलेली ऑडियन्स होती, ती माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे एक लॉंग टाइम पर्यंतचा डिस्टन्स आला होता. त्यामुळे आम्ही एकमेकांशी कनेक्ट होत नव्हतो. त्यामुळे माझा चॅनल हा डाऊन झाला. त्याची ग्रोथ होण्याऐवजी माझा चॅनल डाऊन होत गेला. तर तुम्हीही असं करू नका. तुम्हाला जर कुठला व्हिडिओ तुमचा आवडला नाहीये तर तुम्ही अनलिस्टेड करून ठेवा किंवा प्रायव्हसी म्हणून एक ऑप्शन असतो, प्रायव्हसी म्हणून करून ठेवा. त्यामुळे काय होतं, जो व्हिडिओ आपण डिलीट करतो त्याच्यामुळे आपल्याला जे व्ह्यूज वॉच टाइम मिळालेला असतो, तो वॉच टाइम मायनस मध्ये निघून जातो, तो आपला लॉस्ट होतो. दुसरी गोष्ट म्हणजे युट्यूबला आपला निगेटिव्ह सिग्नल जातो. त्यामुळे आपली ग्रोथ, म्हणजे आपला चॅनल हा डाऊन व्हायला सुरुवात झाली, अशी ग्रोथ थांबते, व्ह्यूज येत नाही, निगेटिव्ह सिग्नल जातो, अल्गोरिदम मध्ये आपला व्हिडिओ येत नाही. त्यामुळे आपला पूर्णपणे चॅनल हा डाऊन झालेला आहे. तर याच्यावरती ऑप्शन काय, आता आपण यावरती काय करू शकतो, व्हिडिओ तर आपण स्वतः डिलीट केले आहेत, कुठे ते डाउनलोड किंवा रिस्टोरही करू शकत नाही. तर याच्यावरती एकच ऑप्शन राहतो की आपण व्हिडिओ बनवत जायचे. जेव्हा कधी युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये, सिस्टीम मध्ये आपला व्हिडिओ येईल, त्यानंतर परत आपण कनेक्ट व्हायला सुरुवात करतो, म्हणजे मेहनत परत पहिल्यापासून करायची आहे. जर आपल्याला एवढे परिणाम एक व्हिडिओ डिलीट केल्यामुळे भोगावे लागत असतील, तर त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की आपण व्हिडिओ अनलिस्टेड करून ठेवू किंवा प्रायव्हसी मध्ये ठेवूयात. जर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओवरती कॉपीराईट येऊ शकतो, तर हा ठीक आहे, तुम्ही तो एखादा व्हिडिओ डिलीट करू शकता. पण तुम्हाला जर वाटत असेल की लोक काय विचार करतील किंवा ह्याच्यातलं कंटेंट चांगलं नाही, ह्याच्यात मी दिसत चांगली नाही, मी ह्याच्यात चांगलं बोलू शकत होती, ह्या सगळ्या कारणांमुळे जर तुम्ही डिलीट करत असाल तर नका करू, अनलिस्टेड करून ठेवा किंवा प्रायव्हसी मध्ये ठेवू शकता. त्यानंतर जर तुम्ही चुकून व्हिडिओ डिलीट केले असेल आणि असं काय होत असेल, तर तुम्ही व्हिडिओमध्ये रोज व्हिडिओ टाकत राहा,
कधी ना कधी युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये आपण येतो, युट्यूब आपला व्हिडिओ पुश करतो, आपण परत ऑडियन्स पर्यंत कनेक्ट व्हायला सुरुवात होते, आपल्याला व्ह्यूज मिळायला सुरुवात होईल. पण ह्यासाठी वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह राहणं खूप महत्वाचं आहे. कारण आपण विचार करू की अरे हा आता व्ह्यूज येत नाहीयेत, मग 2-3 व्हिडिओ टाकतात आणि मग मला व्ह्यूज यायला येईल, तर असं होत नाही. त्याच्यासाठी किती दिवस लागतील, किती महिने लागतील, किती आठवडे लागतील हे आपल्यालाही मलाही माहित नाही, तुम्हालाही माहित नाही, माहिती नसतं. त्यामुळे मेहनत ही करावीच लागणार आहे, व्हिडिओ हे बनवावेच लागणार आहेत. तर एवढं सगळं सहन करण्यापेक्षा जर व्हिडिओ आपण अनलिस्टेड आणि प्रायव्हसी मध्ये ठेवला, तर कधीही आपल्या युट्यूबची जी ग्रोथ झालेली आहे ती ग्रोथ वाढत जाईल. परत डाऊन होऊन ग्रोथ कडे जाण्यापेक्षा, शून्यातून सुरुवात करण्यापेक्षा कधीही चांगला आहे की जिथून आहे तिथून आपण ग्रोथ करूयात. त्यामुळे युट्यूबला बॅड सिग्नल जाणार नाही किंवा आपलं बॅड इम्प्रेशन पडणार नाही, हा विचार करा. कारण युट्यूब ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती खूप लक्ष देतं. आपल्याला वाटतं की युट्यूब या छोट्या छोट्या गोष्टी पकडत नाही, पण युट्यूब या छोट्या छोट्याच गोष्टी पकडतं. त्यामुळे मी तुम्हाला जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण मी ह्या बॅकग्राऊंडची नसल्याने किंवा माझी कुठल्या फॅमिली मेंबर ह्याच्यामध्ये नसल्याने मलाही या गोष्टी माहिती नव्हत्या. मीही इथून तिथून माहिती बघून शिकलेली आहे. कसं युट्यूब चॅनल बनवतात, कसं व्हिडिओ बनवतात, कसे ग्रोथ होते, कसे व्ह्यूज मिळतात, कसे सबस्क्रायबर मिळतात, यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे जी चूक मी केली ती तुम्ही करू नये ही अपेक्षा करते. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.